शरण जातोय आणि त्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर आपण कसं आहे ना, आता मी थोडस मनोगत व्यक्त करतो ही बदल इथं आपण झालेली आहे आणि थोडस मनोगत मी घेतो, त्यानंतर काय असेल तुमचा पुढचा कार्यक्रम तुम्ही कंटिन्यू करा, वक्ते वगैरे बोलते. तर गेले 2.5 तास आम्ही इथं झाले, आम्ही येऊन थांबलेलो आहे गुरु सरांच्या घरी आणि म्हणजे गेले मागं पुढे होतोय ठीक आहे, पण वेळेची म्हणणं इथून पुढे तुम्ही पाळली पाहिजे. बाहेरून लोक आलेले असतात वगैरे या गोष्टी. तर आजचा विषय सरांचा आहे संविधान. ते कोरोनिया या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेसाठी पूर्णपणे संविधान प्रचार आणि प्रसाराचं काम करतात आणि यासोबत ते शिक्षक सुद्धा आहेत सोनरवाडी मुंबई हायस्कूलमध्ये गणित आणि विज्ञान विषयाचे. तर पूर्णपणे तळागाळातील लोकांच्या पर्यंत संविधान पोहोचवायचं, कारण आताची परिस्थिती आपण बघतोय ज्या पद्धतीची लोक सत्तेत आलेली आहेत, ज्या प्रकारचं सरकार सत्तेत आलेलं आहे आणि पूर्णपणे आपण बाबासाहेबांनी जे काय हक्क अधिकार दिलेले आहेत घटनेमध्ये बांधून दिलेले आहेत आणि हा जे देश ज्या पद्धतीने एकत्र बांधून ठेवलेला आहे आणि ज्या प्रकारचं सरकार आता सत्तेत आहे हे कुठेतरी मोडीत काढायचा प्रयत्न चालू आहे. ही घटना हे संविधान पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याचं चाललेलं आहे. तर आत्ताच्या घडीला आपण काय केलेलं पाहिजे, बरोबर ना? हे संविधान कशा पद्धतीने राखून ठेवता येतील, आपले हक्क आणि अधिकार कशा पद्धतीने जपून ठेवता येतील याच्यावर आपण आता काम करणं गरजेचं आहे सगळ्यांनी. आणि बाबासाहेब म्हणाले एका ठिकाणी की तरुणांनी राजकारण या विषयाकडे दुर्लक्ष करता कामा नये. ती गोष्ट आता मला जाणीव होते त्याची, बरोबर ना? महादेव नाईक आहेत, त्यांना बऱ्यापैकी आता या सगळ्या गोष्टीचं माहिती आहे, त्यांनी बरेच बदल बघितलेले आहेत त्या सगळ्या तालुका लेवलचे असतील किंवा आपण देशभराचा आता जो विचार करतोय ना पूर्णपणे निष्क्रिय करून टाकलेला आहे. रोजगार नाही आहे, शिक्षण व्यवस्था पूर्ण मोडकळ आणून टाकलेली आहे, आरोग्य व्यवस्थेचं जर बोलणारा उडालेला आहे. शिक्षण आमच्यापर्यंत पोहोचू नये उद्देश काय बघा की आमच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं की मग आम्ही प्रश्न विचारतो व्यवस्थेला, ते पोहोचणारच नाही. मग काय करायचं? शिक्षणाचं खासगीकरण करा. म्हणजे एकदा काय धनपालिकेच्या हातात गेली ही व्यवस्था की आम्हाला शिक्षण घेणं अवघड व्हावं. म्हणजे आता आम्ही लाख रुपये 10-20 लाख रुपये भरून शिकण्याची ऐकत आहे का आपल्याला? नाही. पण बाबासाहेबांनी आपल्याला बदलमध्ये देऊन गेलं ना सगळं मोठं शिक्षण केलंय ना. मग जर ह्या शाळा बंद पडल्या, सरकारी शाळा बंद पडल्या आणि जर काय खाजगी शाळांचं सगळ्या खाजगी शाळा इथं तयार झाल्या तर प्रॉब्लेम काय होणार आहे? तुमची आमची मुलं शिकायचं अवघड होणार आहे. आम्ही लाख रुपये डोनेशन देऊन त्यांना शिकवू शकत नाही. म्हणजे ऑटोमॅटिक ही आमची येणारी पिढी पूर्णपणे अज्ञानी झाली. मग हळूहळू पुन्हा अभ्यासक्रमात म्हणून मूर्ती घालायची आणि पुन्हा जे काय म्हणून राज्य होतं पूर्वी मग त्या जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था होते त्या हळूहळू मग पुढच्या प्रयत्न बरोबर होता येते. अशा पद्धतीचे प्रयत्न आता चालू आहे. आणि मग आम्हाला ठिकाणी असं बोलतोय आम्हाला आदिवासी स्वातंत्र्य घटनेमध्ये दिलेलं आहे, आम्ही बोलू शकतो, आम्ही सरकारच्या बरोबर आंदोलन करू शकतो. पण आता करू शकतो काय? नाही. मला घेऊन तुम्हाला देतात विधेयक काढले त्यांनी जनसुरक्षा विधेयक वगैरे असं काहीतरी आंदोलन करून देत नाही, बोलून देत नाही, लिहून देत नाही. मग आमच्यावर फेसबुक इंस्टा सगळ्या आयडी बंद करतात. आताच्या घडीला लिहिणं म्हणजे अवघड झाले. आता मी काहीतरी बोललो आणि एखादा व्हिडिओ व्हायरल झाला मला घेण्याची पण सगळी व्यवस्था तयार करून ठेवलेली आहे. मग आम्ही बोलायचं काय? नाही बोलायचं, बोललं पाहिजे. पण ते आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाच्या चौकटीत राहून बोललं पाहिजे. नुसतं आपण वर्षातून एकदा येऊन देवपूजन केलं म्हणून आमचं काम होणार नाही. आपण काय करायला पाहिजे हे आता आपण ठरवायला पाहिजे. इथं नुसते कार्यक्रम देतो, झेंडे पताका लावल्या, फटांड्या वाजवल्या आणि डीजे करून घरात काढून आपल्याला बोलणार नाही. खूप मोठा विरोध इथपर्यंत आणून जोडलेल्या बाबासाहेबांनी परत जाऊन देण्याचं काम करायला लागलं आम्ही. तुम्ही आता प्रयत्न करायला पाहिजे, याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे. पुढच्या पिढ्यांचं जगणं अवघड होणार बाबा. तर आताच्या घडीला तुम्हाला 1500 रुपये मोफत हे काय जगणं नाही आहे. आम्हाला रोजगार पाहिजे, रोजगारासाठी रोजगार होते आम्ही सरकारकडे. आम्हाला रोजगार द्या, आम्हाला मोफत शिक्षण द्या. पण प्रिलिडीच्या मुलाचं मंदिर बंद करून टाकलं त्यांनी. इंग्लिश मिळत नाही ना, पोरं असल्यावर चाललं शाळा कोण बोलते नाही बघा. कधी आम्ही आवाज उठवणार याच्याबद्दल तुम्हाला दिले सगळं बाबासाहेबांनी एकदम सगळं करून गेलं. बाबासाहेबांनी शाळेने आपल्याला आरक्षण दिलं, स्टार्टिंग केली त्यांनी त्याची. आता विशिष्ट प्रकारची लोक सत्तेत आल्यामुळे तेच आपले राजे होते का अशा प्रकारचं भीतीदायक वातावरण इथे दिसायला लागले. तर आपण इथून पुढे एकत्र येऊन या सगळ्यावर आपण थोडस विचार म्हणतो ना समाज कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल त्या सगळ्यावर
म्हणजे सगळ्या जाती धर्मांना आपण एकत्र द्यायचा आहे, कारण हा देश काय एका विशिष्ट जाती धर्माचा नाही. म्हणजे आधीमध्ये उत्तर आणि जे आम्ही प्रमुख राष्ट्र आम्हाला करायचं वगैरे अशा काही गोष्टी करतात, पण त्यांना सांगायचं मला त्या गोष्टी नुसत्या काय मारू नका तुम्ही. तर हा देश हा एका जाती धर्माचा नाही आहे, एका प्रांताचा नाही आहे. हा देश विविध जाती धर्माचा आहे आणि या घटनेने बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानं हा देश एकदम वर्ष चालत आला आणि इथून पुढे चालत राहणार. काय केलं की जय भारत जय संविधान. आणि ते बोलवल्याबद्दल मी आणि तो इतिहास आभारी आहे. थँक्यू.